मध्य नागपूर विधानसभा जागेवर मतदानादरम्यान काल गोंधळ सुरू झाला। काँग्रेसचे उमेदवार बंटी शेळके यांच्या समर्थकांनी निवडणूक अधिकाऱ्यांना मारहाण करत ईव्हीएम हिसकावण्याचा प्रयत्नही केला। याच काळात भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी सुरू झाली, ज्यामध्ये एक जण जखमी झाल्याची माहिती समोर येते। यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपचे उमेदवार प्रवीण दटके यांना मारहाण केली। या घटनेच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। विक्रमगड विधानसभेत रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू होतं। ईव्हीएम मशीन संत गतीने चालत असल्यानं मतदानासाठी आलेल्या मतदारांना तासनतास तात्काळात बसावं लागलं। पालघर जिल्ह्यातील विक्रमगड विधानसभेतील मोखाडा तालुक्यातील सूर्यमाळ गावातील मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन संत गतीने चालत असल्यानं मतदानासाठी आलेल्या मतदारांना तासनतास ताटकात बसावं लागलं। परिणामी रात्री उशिरापर्यंत या केंद्रात मतदान सुरू होतं। महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी विजेची व्यवस्था देखील नसल्यानं अंधारात मतदान करावं लागलं। पाथर्डी तालुक्यातील शिरसाटवाडी या ठिकाणी भाजपचे उमेदवार मोनिका राजळे यांच्यावर दगडफेक करण्याचा प्रकार घडला। त्यानंतर त्यांनी स्वतःसह बरोबर असलेल्या कार्यकर्त्यांना घेऊन एका खोलीमध्ये बंद करून घेतलं होतं। उपविभागीय अधिकारी सुनील पाटील यांनी मोठा पोलीस बंदोबस्त घेत 2 तास मतदान केंद्रात बसून असलेल्या राजळे यांची सुटका केली। तर या घटनेने संतप्त झालेल्या हजारो राजळे समर्थकांनी रात्री शहरातील अहिल्यानगर रोडवरील माणिक दौंडी चौकात रस्ता रोको आंदोलन सुद्धा केलं। त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती। या घटनेत राजळे आणि त्यांचे 4 समर्थक किरकोळ जखमी झाले असून या प्रकरणी राजळे यांनी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यास नकार दिला। या संदर्भात रात्री उशिरापर्यंत कोणत्याही गुन्ह्याची नोंद पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली नव्हती। मतदान केंद्रावर गाठी घेण्यासाठी माझा दिवसभराचा दौरा होता। भारजवाडीमध्ये गेल्यावर तिथं थोडंसं वातावरण टेन्स होतं। PIला SP साहेबांना फोन केला, नंतर चोरी असेल की ज्या बूथवर मी आज भेट दिली वातावरण थोडंसं डिस्टर्ब असायचं, कुठंतरी होते। कार्यकर्त्यांना थोडंसं मानसिक आधार देण्यासाठी मी फोन डिपार्टमेंटला वगैरे करत होते। डिपार्टमेंट पण येत होतं। मला 5:15ला आमचे कार्यकर्ते शिरसाटवाडीचे बाळासाहेब शिरसाट यांचा फोन आला की मला इथून मतदान केंद्र बाहेर काढायचा प्रयत्न होतोय, मतदान केंद्र ताब्यात घ्यायसाठी ते बोलताय किंवा कॉम्प्रोमाइज करून निम्मे मत आपण वाटून घेऊ असं काहीतरी बोलत होते। तर मी त्यांना सांगितलं की बूथ आपण काही सोडू नका, तिथेच थांबा। त्यांनी सांगितलं की माझ्यावर ऑब्जेक्शन घेतलं की मतदान उमेदवारी जो फॉर्म आहे, एजंटचा फॉर्म, त्याच्यावर उमेदवारांचा सही नाहीये। मी प्रांत ऑफिसरशी बोलले, त्यांनी सांगितलं की उमेदवाराचं प्रतिनिधी सही चालते। मतदान केंद्रात गेल्यावर एंट्री करतानाच काही तरुण मुलं होते, ते माझ्या विरुद्ध घोषणा द्यायला लागले। मी सरळ आतमध्ये मतदान केंद्रावर आले। 2 बूथ आहेत तिथं, दोन्ही याच्यावर मी सह्या केल्या एजंटच्या फॉर्मवर। नंतर दुसऱ्या बूथवर मतदान चालू होतं, तिथे एक 5 ते 10 मिनिटं मी बसले असेल तर बाहेर घोषणाबाजी सुरू झाली की उमेदवाराचं इथं काही काम नाही, उमेदवार इथं थांबू शकत नाही, त्यांना बाहेर काढा अशा घोषणा सुरू झाल्या। मला पोलीस ऑफिसरने येऊन सांगितलं की मॅडम बाहेरचं वातावरण डिस्टर्ब होतंय। मी त्यांना विनंती केली की मी इथे उमेदवार नाही आता नात्याने आले, माझ्या कार्यकर्त्यांना दमदाटी होतीये, त्यांना धमकीचे फोन येत आहे, तर मला त्यांना आधार देणं गरजेचं आहे। मी मतदान संपलं, अर्धा 15-20 मिनिटच राहिले होते, मी निघून जाईल इथून। त्यांनी दुसऱ्यांदा रिक्वेस्ट केल्यानंतर मी निघत असतानाच सगळ्या मॉब गेटच्या आत आला आणि त्या मतदान केंद्राच्या समोर उभारून ते घोषणा द्यायला बाहेर काढून द्या, व्हिडिओ शूटिंग चालू होते, घोषणाबाजी सुरू होते। आम्ही निघायच्या तयारीत असताना 2-3 दगड आले। एक माझ्या कार्यकर्त्याला लागला, एकाचा शर्ट फाटला, एक मलाही थोडासा उजव्या खांद्याला दगड लागला। नंतर तो मॉब एकदम पायऱ्या चढून वर आला, तर काही कार्यकर्ते माझ्या संरक्षणासाठी माझ्या समोर उभे राहिले आणि नंतर आम्ही एक रूम मोकळी होती, त्या रूम मध्ये जाऊन आतमध्ये कड्या लावून आम्ही आज सगळे कार्यकर्ते बसलो। बाहेर घोषणाबाजी चालू होती, त्या शाळा खोल्यांवर दगड मारत होते। 4-5 महिला होत्या ज्या तिथे मतदान केंद्रावर मतदान करून निघून जाणार होत्या, दगडफेक झाला त्याही आतमध्ये आल्या। 15 ते 20 लोक
छत्रपती संभाजीनगर विधानसभा निवडणुकीचे मतदान प्रक्रिया पार पडली। यावेळी शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याला दमही दिला। उस्मानपूर भागामध्ये शिंदे गट आणि ठाकरे गटाचा बूथ हा समोरासमोरच होता। शिरसाट बूथवर दाखल झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या। यावेळी समोर असलेल्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा झेंडा उंचावत घोषणा दिल्या। यावेळी संजय शिरसाट हे ठाकरे गटाच्या बूथवर जाऊन त्यांनी कार्यकर्त्याला दम दिला आणि या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। करतो का झाल्या आवाज नीट करून टाकेल का मिनिटात वर्ध्याच्या उमरी इथं राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये सकाळी राडा झाला। राष्ट्रवादी काँग्रेसचे नितेश कराळे आणि भाजपच्या कार्यकर्त्यात बूथ लावण्याच्या कारणावरून बाचाबाची झाल्याची घटना घडली आणि या बाचाबाचीचं रूपांतरण नंतर हाणामारीत झालं। तुम्हाला मारायचे अधिकार नाही आहे। मी विचारायला आलो प्रेमाने गव्हर्नमेंट तिथं भूत किती दूर आणि तू काय पुण्यात मतदान संपताच खडकवासला मतदारसंघाचे मवियाचे उमेदवार सचिन दोडके यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली। फटाके फोडत सचिन दोडके यांना खांद्यावर घेत ही मिरवणूक काढण्यात आली। मतदान संपताच दोडके यांच्या विजयाचे फ्लेक्स सुद्धा लावण्यात आले। कार्यकर्त्यांकडून कार्यालयाच्या बाहेर जोरदार जल्लोष साजरा करण्यात आला।